आखाती देशातील युद्धाचा फटका आता सिलेंडरवरती बसल्यामुळे सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालेला आहे। त्यामुळे अनेक व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहेत। तशातच मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोरील ही खाऊ गल्ली आहे आणि या खाऊ गल्लीतील हा श्रीराम कॅफे वडापाव आहे। या ठिकाणी मोठी गर्दी होत असते आणि सिलेंडरच्या तुटवड्यामुळेच हा वडापाव आता पूर्णपणे बंद आहे। वडापावचं दुकान बंद आहे। त्याचबरोबर सिलेंडरच्या तुटवड्यामुळे ही सीएसटी परिसरातील खाऊ गल्लीमधील अनेक दुकाने देखील बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। फक्त सिलेंडर नसल्यामुळे ही दुकानं बंद आहेत। या दुकानातील काही कर्मचारी आहेत ते देखील असेच उभे आहेत। त्यांनी या ठिकाणी फक्त पाणी विकलं जातं आणि ज्यूस विकला जातो। त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। का बंद आहे हे? अभी सिलेंडर नहीं है इसलिए मेरा दुकान बंद है। सिर्फ पानी और सोडा बेच रहे हैं हम लोग। कितने दिन से ये बंद है? 6 दिन हो गया। 6 दिन। अभी कब सिलेंडर का कुछ बताए, कुछ इन्फॉर्मेशन मिला है? कब देने वाले, क्या है? नहीं मालूम, नहीं अभी कब आएगा कब नहीं। कितना नुकसान हो रहा है अभी क्या बताऊं। कितना नुकसान हो रहा है अभी? बोलो रे। कितना नुकसान हो रहा है? नुकसान तो हो रहा है सर कि क्या पब्लिक को खिलाने के लिए जो हमारा कहो है पब्लिक को खिलाने के लिए। अब जब सिलेंडर ही नहीं है कोई तो हम लोग कहाँ से पब्लिक को खिलाएंगे और कहाँ से 2 पैसा का धंधा करेंगे। कामगार लोग कितने थे अभी? 25 लोग थे लेकिन अभी सब चले गए, केवल 3 लोग बचे हैं। कितने गए कामगार लोग? कामगार लोग सब गाँव गए। गाँव गए सब? गाँव गए। जब सिलेंडर नहीं है तो कहाँ से मतलब काम रहेगा, कहाँ से रोजी रोजगार रहेगा। एकूण कितने कामगार लोग थे? कामगार तो 25 लोग थे, सब चले गए। 3 लोग खाली है, सोडा पानी बेच रहे हैं। अभी कब सिलेंडर है कुछ पता है? सेठ ने कुछ बताया, मालिक ने कुछ बताया? क्या आएगा अभी कोई पता नहीं है सीजन। अभी तो हफ्ता हो गया, 6-7 दिन कोई सिलेंडर अभी तक बंद है दुकान, और आगे ना आने का कोई वो नहीं है। हे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या समोरील हे श्रीराम कॅफे वडापावचं दुकान आहे आणि सिलेंडरच्या तुटवड्यामुळे हे वडापावचं दुकान बंद आहे। अनेक ग्राहक या ठिकाणी येत असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे असणारे जे 25 कामगार होते ते देखील सिलेंडर नसल्यामुळे, काही काम नसल्यामुळे गावी गेलेले आहेत आणि याचा फटका या कामगारांना देखील होत आहे। तसंच जर पाहायला गेलं तर अनेक ग्राहक येत आहेत, विचारत आहेत, मात्र त्यांना वडापाव मिळत नाहीये। वडापाव म्हटले की सर्वसामान्यांची भूक भागवणारा वडापाव असं वडापावकडे पाहिलं जातं। मात्र या सिलेंडरच्या तुटवड्यामुळे आता हे मुंबईतील हे दुकान आणि खाऊ गल्लीतील काही दुकान बंद आहेत। त्यामुळे आता सिलेंडरचा पुरवठा कधी सुरळीत होईल हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन नरसिंग सोबत रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।